तर आपण पाहता या ठिकाणी रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि त्यावरून आता आंदोलन जे आहे ते केलं जाते आणि सर्वसामान्यांचे प्रश्न जे आहेत ते संजय राऊत या ठिकाणी जाणून घेतात। राहुल गांधींचा छात्रवृत्ती गुणचा मनसेच्या पदाधिकाऱ्यांना धरपकड करायला सुरुवात झालेली आहे। पाहायला गेलं तर या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी संजय राऊत यांची देखील गाडी थांबवली होती आणि या ठिकाणी त्यांनी देखील या आंदोलनकर्त्यांचा आवाज ऐकला। मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना या ठिकाणी करावा लागतो। या ठिकाणी एकंदरीत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। या ठिकाणी काय सांगाल, एकंदरीत पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता पोलिसांकडनं प्रत्येक आंदोलनकर्त्यांना आता या ठिकाणी पोलीस व्हॅनमध्ये बसवलं जात आहे। थोड्याच वेळापूर्वी संजय राऊत यांची देखील गाडी थांबली होती, त्यांच्याशी देखील या ठिकाणी चर्चा केली होती। मात्र आता या ठिकाणी पाहायला गेलं तर या ठिकाणी ही सध्याची थेट दृश्य आहेत भांडूप येथे मनसेनं आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। इथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते। ही सध्याची थेट दृश्य आपण TV9 मराठीच्या दर्शकांना दाखवतो आहोत। सध्या इथे ब्रिजचं बांधकाम सुरू आहे आणि हे बांधकाम सुरू असताना हा नेहमीचाच वाहतूक कोंडीचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागतो आणि या वाहतूक कोंडीच्या त्रासा संदर्भात मनसेचं आंदोलन होतं आणि या आंदोलनादरम्यान संजय राऊत यांनीही या आंदोलकांचं म्हणणं जाणून घेतलं। जर ही वाहतूक कोंडीची समस्या लवकरात लवकर सुटली नाही तर आपण पुढच्या आठवड्यात यापेक्षाही मोठं आणि तीव्र आंदोलन करू असं संजय राऊत यांचं म्हणणं होतं। दरम्यानच्या काळात मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केलेली आहे आणि आता त्यांना स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलेलं आहे। ही सध्याची थेट दृश्य आहेत आंदोलनाच्या ठिकाणाहून। याआधी मनसेतर्फे घाटकोपरमध्ये आंदोलन करण्यात आलं, त्यानंतर आता भांडूप येथे हा आंदोलनाचा स्पॉट निश्चित करण्यात आला। वाहतूक कोंडीची समस्या ही अग्रक्रमानं मांडणं आणि सरकारने जे ठेकेदार आहेत त्यांना या ब्रिजचं जे काम दिलेलं आहे लवकरात लवकर पूर्ण करावं, जेणेकरून या वाहतूक कोंडीच्या त्रासातून सामान्य नागरिकांची लवकरात लवकर सुटका होईल असं म्हणणं आहे। अजूनही पोलीस मनसे कार्यकर्त्यांची धरपकड करत आहेत। आंदोलन दाबण्याचा कुठेतरी प्रयत्न होतोय या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून। आम्ही आज सकाळपासून या ठिकाणी मंत्र्यांचा ताफा जातो जोरात आणि सामान्य जनता जाते जोमात। या ठिकाणी आम्ही आंदोलनाचा प्रयत्न करतो पण पोलीस प्रशासनाकडून आम्हाला आंदोलन करण्यात देत नाही आहे। आमच्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी अटक करण्यात आहे। या ठिकाणी आम्ही पोलीस प्रशासनाचा निषेध करतो। सध्याची थेट दृश्य आहेत महिलांनाही इथे ताब्यात घेतलं जात आहे। महिला आंदोलक जे आहेत त्यांनाही ताब्यात घेतलं जात आहे। मोठ्या संख्येनं मनसेच्या आम्हाला पण कशाला ह्याच्यानंतर आता हे जर पोलीस आम्हाला हे करत असतील तर हे मोठं आंदोलन घेतलं जाईल। आता ह्याच्यानंतर तीव्र आंदोलन असेल। आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना उगाच या लोकांनी आत नेलं आहे। मोठं आंदोलन आम्ही ह्याच्यानंतर करणारच म्हणजे करणारच। आता पोलीस तुम्हाला आंदोलन करू देत नाहीये आम्हाला पोलीस आंदोलन करू देत नाहीये। जबरदस्ती आम्हाला गाडीत बसवतायत, चला चला म्हणतायत। तुमचं काय म्हणणं आहे? बघा हे पोस्टर्स आणलेले आहेत मनसे कार्यकर्त्यांनी, ज्यामध्ये ही वाहतूक कोंडीची समस्या जी सध्या पूर्व द्रुतगती मार्गावर या वाहतूक कोंडीचा खूप त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागतो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रशासनाचा करायचं काय? न्याय मिळालाच पाहिजे। वाहतूक कोंडी हटवलीच पाहिजे। वाहतूक कोंडी हटवलीच पाहिजे। वाहतूक कोंडीवरून मनसेचं हे आंदोलन जे आहे ते सध्या सुरू आहे आणि त्या ठिकाणी आता आंदोलन करताना पोलिसांकडून ताब्यात घेतलं जात आहे। संजय राऊत या ठिकाणाहून जात होते। संजय राऊतांना देखील त्यांची गाडी देखील या ठिकाणी थांबवण्यात आली आणि आपलं म्हणणं काय आहे ते मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करताना संजय राऊतांना या ठिकाणी सांगितलेलं आहे। पूर्व द्रुतगती मार्गावर मनसेकडून हे आंदोलन केलं जातं। या ठिकाणी ब्रिजचं काम सुरू आहे।
मोठी वाहतूक कोंडी सातत्याने होत असते, दुर्लक्ष होत आहे. ठिकाणी पोलीस प्रशासन पाहायला गेलं तर या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी संजय राऊत यांची देखील गाडी थांबवली होती आणि या ठिकाणी त्यांनी देखील या आंदोलनकर्त्यांचा आवाज ऐकला. मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना या ठिकाणी करावा लागतो. या ठिकाणी एकंदरीत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या ठिकाणी काय सांगाल एकंदरीत